जरांगेंना खडसावलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, जरांगे उद्या सकाळी 10 वाजता मुंबईकडे येणार होते, त्यांना मुंबई हायकोर्टाने खडसावलेला आहे। महत्त्वाची या घडीची बातमी, गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे मुंबईत येणार होते, त्यांना मुंबई हायकोर्टाने खडसावलेला आहे। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळाकरता बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या असं त्यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत बग यांना विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का 2 दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर 29 ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी मुंबईत उपोषण करतील, हा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। आणि याच विषयावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली। मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं या सुनावणी दरम्यान अत्यंत स्पष्ट भूमिका घेत कडक ताशेरे ओढले। मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना खडसावले आहे। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करता येत नाही, हे सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय। सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा सुद्धा मुख्य न्यायमूर्तींनी हवाला घेतला। लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केले पाहिजेत। मुंबईचा जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मुंबई हायकोर्टानं हा स्पष्ट केलाय सुवर्ण, की मुंबईतल्या जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये याकरता शांततापूर्ण निदर्शने मनोज जरांगे पाटील यांनी करावी आणि नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी पर्यायी जागा त्यांना द्यायची का नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकते, हा सुद्धा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केलेला आहे। ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सार्वजनिक मेळावे आणि आंदोलनासाठी नवीन नियमानुसार परवानगी मागितल्यानंतर शांततापूर्ण निदर्शने करता येईल, हे सुद्धा कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय। संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी मनोज जरांगे पाटील यांनी। अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील स्वतंत्र आहेत, हे सुद्धा म्हटलंय। पण कायद्यातील तरतुदीनुसार अत्यंत महत्त्वाची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाची सुवर्ण ही आहे की कायद्यातील तरतुदीनुसार सरकारला मनोज जरांगे पाटील यांची मागणी, यांचा अर्ज मान्य करायचा, कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, हे सरकारला ठरवण्याचा अधिकार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई शहरातील जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी प्रतिवादी अर्थात मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईतील खारघर येथे परवानगी, जागा देण्याची परवानगी सरकारकडून मिळू शकते, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिलेत। याचाच अर्थ असा की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन निदर्शने करायची असेल, अनिश्चित काळासाठी आंदोलन करायचं असेल तरी त्यांना नवी मुंबईतील खारघर हाच एक महत्त्वाचा जागा पर्याय हा मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला सुचवलेला आहे, हा मनोज जरांगे पाटील यांनाही सुचवलेला आहे। निदर्शने अशाच ठिकाणी करावी लागतात की ज्या ठिकाणी निदर्शने करता येईल, ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आहे। लोकशाही म्हणजे थेट प्रशांत असं म्हणायचं की आझाद मैदानापर्यंत थेट मुंबईत जरांगेंना आणि समर्थकांना येता येणार नाही, त्यांना नवी मुंबईत खारघर इथं थांबावं लागेल, आंदोलन करावं लागेल, बरोबर? नक्कीच, कारण हाच महत्त्वाची टिप्पणी त्यांनी केलेली आहे। कारण नवी मुंबईची जागा आझाद मैदान म्हणजे सार्वजनिक जागा आहे, गणेशोत्सव आहे, प्रचंड गर्दी आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी कब्जा करता येणार नाही। लोकशाही आणि मतभेद एकत्र येतात, परंतु निदर्शने अशा ठिकाणीच करावी लागतात की ज्या ठिकाणी निदर्शने करता येत नाही। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे ज्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून आत्ताच कॉलेजियमने नियुक्ती केलेली आहे, त्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि संदीप मी प्रशांत आपल्याला विनंती करेन, आपण असेच सोबत राहा। प्रवीण दरेकरजी आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, खूप महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला। मुंबई उच्च न्यायालयानं खारघर हा पर्याय जरांगेंना दिला आणि त्यांना खडसावलं सुद्धा आहे की गणेशोत्सवाच्या काळामध्ये असं अनिश्चित काळाकरता मुंबईत येऊन आंदोलन करता येणार नाही, काय सांगाल? मला वाटतं कोर्टाचा आदेश हा आपण शिरसावंद्य मानतो किंवा कोर्ट हे निपक्षपातीपणे त्या ठिकाणी निर्णय